मंगळ ग्रह साधारण सूर्यापासून 228 दशलक्ष किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. फार पूर्वी तिथे ज्वालामुखी आढळून आल्या होत्या. साधारण लालसरपणा आहे आणि ह्या सगळ्या कलर्सचा जर वापर केला, रंगाचा वापर केला तर हा तापटपणा जाणवतो. मंगळाचं कार्यतत्व काय? झुंज, चिकाटी, हुशारी, शौर्य ह्या सगळ्या मंगळाच्या कार्यतत्वामध्ये येतात. ही माणसं खूप फर्म असतात, फायटर विचारांची असतात वगैरे. मंगळातली जी माणसं असतात ज्या अंमलाखाली राशी येतात, सध्या मी राशींची नावं सांगत नाही, पण हे डिफेन्समध्ये जाण्यात योग्य असतात. आर्मी म्हणा, नेव्ही म्हणा, एअरफोर्स म्हणा, पोलीस खात्यात म्हणा. पण एक वैशिष्ट्य सांगावं असं वाटतं मला या मंगळाच्या लोकांबद्दल, तापटपणा का कोंडणे ह्यांच्याकडे खूप असतो वगैरे. हा कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. मी यांना बघतो की छोट्या छोट्या कारणावरून ह्यांच्याकडे तापटपणा येत असतो. ठीक आहे, माणसाचा मूळ स्वभाव काय आपण बदलू शकत नाही, पण मी काय म्हणतो, डोक्यावर बर्फाची लादी आणि जिभेवर थोडी साखर ठेवली तर काही बिघडेल का? मी माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये पण म्हणतो, मंगळ जरा बाजूला ठेवा, पण मुळात जास्त तिखट खाणं योग्य नाही. कारण की एक ॲनालिसिस पण असे जाणून आले की जितकं माणूस जास्त तिखट खातो तेवढा तो जास्त रागीट जाणवतो. आणि हे ॲनालिसिस त्याच्यावरचं कारण पण असं आहे ना, तिखट खाल्ल्यानंतर जास्त एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, हॅपी हॉर्मोन्स, आणि मग त्यांना ते बरं वाटतं आणि ते तिखटाचं प्रमाण वाढत वाढत जातो. मग ते फक्त मी मंगळासाठी म्हणत नाही, जनरल पण म्हणतो. दोन गोष्टी खाण्यामध्ये लक्षात ठेवा, एक तर खूप गोड आणि खूप तिखट हे दोन्ही पदार्थ टाळावेत, हे दोन्ही गोष्टी टाळाव्यात, मधल्यामध्ये कुठेतरी येऊन सेटल व्हावे. आणि त्यामुळे रागीटपणा ह्यांचा खूप वाढलेला असतो. आणि आता इतका रागीटपणा, छोट्या छोट्या कारणावरून बेंबीच्या देठापासून यांना मी बघितलेले ओरडताना. आणि आता असं जर ओरडणं असेल, असा राग असेल, मी त्यांना, काही लोकांना ज्यावेळी रागवतात ते थरथरतात नुसते. आता एवढा राग जर डोक्यात भरलेला असेल तर यांना आजारपण पण तसेच येतात ना, उच्च रक्तदाब, मूळव्याध. मंगळाबद्दल सध्या तरी एवढीच माहिती देतो की माणसाने शांत राहावं, उगाचच राग धरू नये. राग, चिडचिडेपणा हा नंतर पुढे जाऊन हानिकारक होतो शरीराला पण. सध्या मंगळा घेऊन इथेच थांबतो. बुध महाराज काय बोलतात बघू.